अमृताचं सर्व घर पुन्हा नीटनेटकं झालं होतं. ती गौरीजवळ जाऊन म्हणाली, गौरे, शंभू आला की वरणभात करून तुलासुद्धा त्याच्याबरोबर वाढते हां. आणि ती आत देव्हाऱ्याजवळ गेली. पण तिला वाटेना त्या सगळ्या देवांना आंघोळ घालून त्यांची पूजा करावी. जर संकटात देव मदतीला येत नाही तर त्याची पूजा अर्चा करण्यात वेळ घालवणं मूर्खपणाचं होतं. जर घडणारच आहे तर देवाच्या चमत्कारासाठी थांबून नंतर काही घडलं का नाही आणि त्याला कोसत रडत बसणं अत्यंत मूर्खपणाचं होतं. त्यापेक्षा त्या वाटेला न जाणं बरं. आणि ह्याच विचारांनी अमृता मागे वळत असताना एकदम तिला जाणवलं, ह्या आपल्या देवघरात गणपतीची मूर्ती होती ती नाहीशी झाली आहे. तिला शंभूची विलक्षण दया आली होती. आपल्या वडिलांसाठी त्यांनी देवाला सुद्धा क्षमा केलेलं नव्हतं. अमृतानंतर अंगणात आली आणि तिला दुरून शंभूनाथ आणि राघवभट येताना दिसले. दोघेही हसत बोलत येत होते. पावसामुळे छत्री आणि हातातली मोठी पिशवी सांभाळताना राघवभटांची अगदी धांदल उडालेली होती. शंभूच्या हातातसुद्धा 2 पिशव्या होत्या आणि तो राघवभटांच्या छत्री घालूनच येत होता. ते दोघे अंगणात पोचले तेव्हा राघवभट उतावळेपणे म्हणाले, वहिनी, अगो वहिनी. अमृता पुढे झाली, म्हणाली, अहो भाऊजी, आत तरी या. आणि आलो करत राघवभटांनी पिशवी अमृताच्या हाती देऊन छत्री बंद करून दाराच्या बाहेर ठेवत ते आत येत म्हणाले, अगं सकाळी देवळात शंभूनं येऊन तुझ्याबद्दल सांगितलं आणि एवढं बरं वाटलं सांगू. देवळाची पूजा झाली तशी शंभूला म्हटलं, जा तू दुकानातून सामान घेऊन ये, मी ही शुभ गोष्ट सावित्रीला सांगून येतो. आणि नंतर शंभूबरोबर इथे आलो. अगं सावित्रीला देखील यायचं होतं, पण तिची ती जुनी गुडघेदुखी पुन्हा उसळली आहे. म्हणून मी तिला म्हटलं, तू नंतर कधी वहिनीला भेटायला जा. तिनेच बघ तुला हे काही बाई बांधून दिलं आहे हां. एवढं एका दमात बोलून थकून राघवभट तिथल्या चटईवर टेकले होते. तोपर्यंत शंभूनं पेला आणि पाण्यानं भरलेला तांब्या त्याच्याजवळ आणून ठेवला. अमृता म्हणाली, भाऊजी, घरात गुळाचा खडा नाही, आज तसंच पाणी प्या. राघवभट म्हणाले, अगं सावित्रीने गुळ दिला आहे पण मला नको आहे. आणि राघवभटांनी तांब्या तोंडाला लावला होता. तेव्हा अमृता त्यांच्यासमोर उभी राहत शांतपणे म्हणाली, भाऊजी, मला एक सांगा, हे लक्ष्मी मंदिरात येऊन रडत बसायचे हे तुम्ही मला का नाही सांगितलं. राघवभट दचकले, अमृताकडे बघत राहिले आणि नंतर हलकेच म्हणाले, वहिनी, हे तुला कोणी सांगितलं. अमृता म्हणाली, त्यांनीच येऊन मला सांगितलं. पण हे खरं आहे का भाऊजी. आणि राघवभट एकदम दुःखानं म्हणाले, हो वहिनी, हे खरं आहे. ओंकारेश्वर मला 4-5 वेळा देवळात बसून रडताना दिसला होता. वहिनी, मी न घाबरता त्याला असं रडण्याबद्दल विचारलं तर तो मला म्हणाला, राघव, मी माझ्या शंभूसाठी रडतोय, मी का त्याला जन्माला घातलं रे. हे ऐकता शंभू आणि अमृता जोरदार रडले. नंतर अमृताच उठले आणि म्हणाली, भाऊजी, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. शंभू, उठ, तोंड धुवून ये, मी चहा करते, तू सगळं सामान आणलंयस ना. नंतर अमृताने पटकन चहा आणि शिरा केला आणि राघवभट आणि शंभूला बाहेर चटईवर आणून दिला आणि ती राघवभटांशी बोलत बसली. तिला गावातल्या अनेक घडामोडी सांगताना राघवभटांना सतत तिच्याकडे बघून वाटत होतं, काय ह्या बाईने आपली दाशा करून घेतली आहे. पूर्वीची ती हसरी वहिनी नसून त्यांच्यासमोर एक म्हातारी बसली आहे. आणि त्यांना एकदम वाटलं की ओंकारनं असं अकाली जायला नको होतं. राघवभट बराच वेळ अमृताशी, शंभूशी बोलत बसले होते. अमृतानं पाहिलं, शंभू आज फार आनंदात दिसत होता. तो मोठ्यानं बोलत होता, हसत होता आणि अमृता आपल्या पोराकडे डोळे भरून पाहत होती. राघवभट बोलता बोलता म्हणाले, अगं वहिनी, आपल्या जवळच्या वाई गावात म्हणे तिथल्या भामा नदीतून एक तरुणबाई निघते आणि नदी किनारी कुणी एकटं दुकटं मिळालं की त्याच्या नरडीचा घोट घेते. अमृता म्हणाली, बिचारीनी काहीतरी बरंच भोगलेलं असावं हो. राघवभट म्हणाले, पण आता पूजा अर्चा करून सगळं थांबलं आहे. तो काशीस होणार तुला माहिती आहे ना. अमृता म्हणाली, माहिती आहे, गावात तोच तर एक सोनार आहे. तेव्हा राघवभट म्हणाले, गेल्या वर्षी पावसाळ्यात तो होडी उलटून मेला. त्याचं फुगलेलं प्रेत घरासमोर आणलं आणि त्याच्या बायकोनं मागच्या दारानं जाऊन विहिरीत जीव दिला. आणि राघवभटाने एकदम शंभूकडे बघून जीभ चावली. तेव्हाच अमृता म्हणाली, तिला 2 जुळे मुलगे आहेत ना.
मग तिने असं करायला नको होतं. आणि शंभूने राघोभटांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. शंभू शिरा खाताना अमृताला म्हणाला, आई किती वर्षांनी हा तुझ्या हातचा शिरा खातोय ग? अमृता गहिवरली आणि म्हणाली, बाळा गोड खाताना बोलू नये, नाहीतर उचकी लागते. चल पटकन शिरा खाऊन टाक. थोड्या वेळानं राघोभट निघून गेले आणि अमृता शंभूला म्हणाली, शंभू तू राघोभटांजवळ त्या उलट्या पायाच्या साधूबद्दल काही बोलला नाहीस ना? तेव्हा शंभूनं नाही म्हणून मान हलवली. तशी अमृता म्हणाली, बरं केलंस. पण शंभू त्या साधूनं काय म्हटलं होतं रे? मध्यरात्री आपल्या दाराशी लक्ष्मी येऊन उभी राहणार आहे. याचा अर्थ काय रे शंभू? आणि कसलं दुःख येणार आहे की त्या दुःखात तू संयमानं राहावं असं तो म्हणत होता. आणि अमृता डोकं खाजवत म्हणाली, तो अशुभ नक्षत्राचं अशुभ देणं असं काहीतरी म्हणत होता ना रे. तेव्हा शंभू शांतपणे म्हणाला, आई त्या साधूचं बोलणं तू विसरून जा. अगं हे साधू जरा विक्षिप्त असतात. ह्या कोण्या साधूचा आत्मा आपल्या घरी आला होता. काही का असे ना, त्याच्यामुळे तू मला पुन्हा मिळालीस, हेच त्याचे माझ्यावर खूप उपकार झालेत बघ. आणि अमृता हसली होती. जसा श्रीरामाचा 14 वर्षाचा वनवास संपला होता, तसा आमच्या शंभूनाथाचा 2 वर्षांचा वनवास संपला होता. त्या दोघांचं जीवन बदललं होतं. आता अमृताच्या घरचं दार पूर्वीसारखं उघडं राहायला लागलं होतं. आता अंगणात पडलेला नारळ कोणी पोरगा अमृताचं उघडं दार पाहून नेत नव्हता. तिने पुन्हा लावलेली भाजीची रोपं आता तरतरून वर आली होती. गौरी आणि शंभूनं पुन्हा अंग धरलं होतं. अमृता फार कृश झाली होती, तरीही नीटनेटकी राहत होती. ते घर पूर्वीसारखंच झालं होतं, तरीही त्या घरावर एक उदास छाया कायमची पडून राहिली होती. नियतीने पुन्हा एकदा शंभू आणि अमृताचा जीवनाचा अडलेला प्रवाह बदलला आणि त्यांना पुन्हा मूळ जागी आणलं होतं. ते त्या ओंकारेश्वराच्या घरातले 2 जीव आपलं दुःख संपलं असं जरी वरवर भासलत असले तरी ते सत्य नव्हतं. शंभू आपल्या वडिलांच्या आठवणीनं आणि अमृता आपल्या नवऱ्याच्या आठवणीनं मनातून झुरतच होते. तरी त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना फार सांभाळलं होतं. अमृता साधूचं सगळं बोलणं विसरून गेली होती. आता फक्त तिला एकच आठवत होतं की तिच्या दारात लक्ष्मी येणार आहे. त्यामुळे ती आपलं घर नेहमी नीटनेटकं ठेवून रात्री एका पेल्यात नेहमी दूध गरम करून साखर घालून ठेवायची. हे सगळं मध्यरात्री येणाऱ्या लक्ष्मीसाठी असायचं. शंभूला आपल्या आईच्या ह्या वागण्याची फार गंमत वाटत असे. तो तिला कधी चेष्टेनं म्हणायचा की अगं आई, त्या भूत साधूचं बोलणं कसलं मनावर घेतेस तू? तुला काय वाटतं, लक्ष्मी खरोखर सोन्या चांदीचं ताट घेऊन ते हिरा माणकानं भरून आपल्या दारात मध्यरात्री येऊन टकटक करणार आहे का? चल आण ते दूध, मी पिऊन टाकतो. आणि अमृता रागवून म्हणायची, शंभू फाजीलपणा करू नकोस. त्या साधूला आपल्या घरचं सगळं माहिती होतं. अरे तुझं नावसुद्धा त्याला माहिती होतं. मग पोरा, त्यांनी सांगितलेलं खोटं कसं ठरेल? तेव्हा शंभू हसत हसत गप्प राहिला होता आणि वेडी अमृता आता खरंच दर रात्री ते येणाऱ्या लक्ष्मीची वाट बघत जागी राहायला लागली होती. आता अमृताच्या चुलीवर रोज ताज्या भाज्या शिजायला लागल्या होत्या. पण तिच्या विहिरीजवळ फुललेली फुलं लक्ष्मी, सीता, पार्वतीच्या डोकीवर कधीच गेली नव्हती. शंभू रोज देवांची पूजा करायचा, पण अमृता त्या देवपूजेला कधी उभी राहायची नाही की देवाचा कसला प्रसाद देखील ती खायची नाही. शंभूचं देखील तसंच व्हायचं. प्रभूंच्या त्या अतिसुंदर देवघरात त्याला आपल्या वडिलांची फार आठवण येत असे. कधी त्याचं श्लोकपठण मध्येच अडखळलं की आता ते सावरून धरायला त्याच्या समीप कोणी नसायचं. त्याला माहिती होतं त्याची आई फक्त त्याच्यासाठी हा सुखाचा उसना मुखवटा घालून जगतीये आणि मग त्याला तिची फार दया यायची. त्याला त्यावेळी असंही वाटत असे, खरोखर त्या भूत साधूच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या रात्री त्याच्या दारी लक्ष्मीनं खरोखर यावं आणि नंतर तिच्या आधारानं तो आपल्या आईला इतकं सुखात ठेवणार होता की तिला असल्या उसन्या सुखाचा मुखवटा घालून जगण्याची गरजच उरणार नव्हती. दिवस असेच भराभरा जात राहिले. त्यात मालेगावातले गणपती आपापल्या यजमानाचा पाहुणचार घेऊन नदीत झोपायला निघून गेले होते आणि दिवाळीच्या वेळी नारायण प्रभूंच्या घरी एक आनंदाची घटना घडली होती. नारायण प्रभूंना त्यांच्या वत्सलासाठी त्यांना अगदी पाहिजे तसं स्थळ आलेलं होतं. त्यावेळी प्रभूंची वत्सला अवघी 16 वर्षांची होती.
दाभोळ गावातले बॅरिस्टर सदाशिवराव त्यांच्या मोठ्या मुलाचं श्रीधरचं स्थळ वत्सलेला आलं होतं. देखणा 25शीचा श्रीधर डॉक्टर होता. त्याच्या कल्पतरू बंगल्यासमोर 2-2 मोटारी उभ्या होत्या. असं दुधा तुपात न्हाणारं स्थळ वत्सलेला आलं होतं. वत्सला आणि श्रीधरची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी शोभणार होती. नारायण प्रभूंना आनंदानं आकाश ठेंगणं झालं होतं. त्यांनी लगेच त्या स्थळाला होकारही कळवला होता. पण त्याच क्षणी महाभारताला सुरुवात झाली होती. आमच्या मंदाताई देखील आपल्या पोरीनं नशीब काढलं म्हणून सुखावल्या होत्या, तर कृष्णा आपल्या काकूताईला चांगलं स्थळ मिळालं म्हणून खुश झालेली होती. येत्या मंगळवारी वत्सलेला पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. बंगल्यात अगदी धावपळ उडाली होती. दिवाळीला थोडा अवकाश असताना देखील त्या बंगल्यात आत्ताच दिवाळी सुरू झाली होती. सगळा बंगला दीपमाळेनं झगमगत होता. स्वयंपाक करणाऱ्या बायांनी माझघर अगदी भरून गेलं होतं. उंची साड्या दागिन्यांची खरेदी केली गेली. वत्सलाला बुधवारी पाहण्याचा कार्यक्रम होता आणि गुरुवारी लगेच साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. दिवाळीच्या मुहूर्तावर लग्नाचा बेट ठरवला गेला होता. बंगल्यातल्या माणसांना कामामुळे जरासुद्धा उसंत नव्हती. मेवा मिठाई आणि फराळाच्या खाद्यपदार्थांनी बंगल्याच्या खोल्या भरून गेल्या होत्या. मोठमोठ्या लोकांना निमंत्रणं गेली होती आणि या सगळ्या गडबडीत वत्सला मात्र अत्यंत बेचैन होती. तिच्या जीवाची अगदी तगमग होत होती आणि ह्या सगळ्याचं कारण होतं ओंकारेश्वराचा देखणा मुलगा शंभूनाथ. वत्सला शंभूनाथला अगदी लहानपणापासून पाहत आली होती. ते देखणं रूप तिला फार आवडायचं. वत्सला स्वतःच्या नकळत त्या देखण्या शंभूनाथवर आपला जीव जडवून बसली होती. समज आलेल्या वत्सलानं आपल्या शंभूनाथची अनेक रूपं पाहिली होती. पूर्वी आपल्या बाबांबरोबर येणारा भेडस्थ पण आनंदी स्वभावाचा शंभू, नंतर आपल्या बाबांच्या मृत्यूनं एखाद्या वटवृक्षानं जमिनीवर कोसळावं तसा कोसळणारा शंभू, आणि नंतर अकाली अबोल अस्थिपंजर झालेला तिचा शंभू, हे सगळं तिच्या नजरेसमोर घडलं होतं. तिला उठता बसता फक्त तिचा शंभूनाथच दिसायचा. त्याच्या त्या मोत्याच्या आवाजातल्या श्लोकपठणात ती एखाद्या साखरेसारखी विरघळून जायची. कधी एकदा पहाट होतीये आणि आपण आपल्या शंभूनाथला पाहतोय असं तिला होऊन जायचं. लहानपणापासून शंभूच्या त्या एकतर्फी प्रेमाचं बीज तिच्या हृदयात इतकं खोलवर रुजलं होतं की वयाच्या 16व्या वर्षी त्या बीजाचा आता एक मोठा वटवृक्ष झाला होता. त्यात म्हटलंच आहे की 16वं वर्ष धोक्याचं. मग काय विचारता, पार्वतीसारखी आमची वत्सला अगदी शंभूमय होऊन गेली होती आणि हे बिचाऱ्या शंभूनाथला काहीही माहिती नव्हतं. वत्सलाचं हे प्रेम अगदी अबोल होतं, एकतर्फी होतं. वत्सला अनेकदा आपल्या त्या देवघरातल्या शांत सुंदर एकांतात अगदी एकटी जाऊन बसायची. तेव्हा ती नेहमी त्या शंकर पार्वतीच्या जुळ्या मूर्तीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करत असे की पार्वती माते, तू शंकरावरच्या प्रेमासाठी आपल्या वडिलांचा रोष पत्करून त्याला आपल्या प्रेमानं जिंकून घेतलंस, तसंच मी माझ्या शंभूनाथावर प्रेम करते आणि मला तू माझा शंभूनाथ दे. मला माहिती आहे हे फार कठीण आहे, तरी तुम्ही दोघं माझ्या पाठीशी उभारून मला धैर्य द्या. मी तुम्हा दोघांची शपथ घेऊन सांगते, माझ्या शंभूनाथाशिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. आणि वत्सला नंतर शंभूचा विचार करत तिथेच बसून राहायची. अनेकदा मंदाताई तिच्याजवळ येऊन म्हणायच्या, काय ग वत्सला, इथे एकटीच काय करतेयस? त्यावर ती म्हणायची, काही नाही ताई, इथे बसले ना की मनाला शांती मिळते खूप. तशा मंदाताई हसत आणि म्हणत, एवढं काय तुझ्या मनाला झालंय की अगदी देवघराची शांती तुझ्या मनाला हवी असते? वत्सला म्हणायची, ताई, या शंभूनाथच्या मूर्तीकडे बसले ना की मला खूप बरं वाटतं बघ. आणि मंदाताई तिला घेऊन तिथून जात असत. परंतु मंदाताईंच्या कधी लक्षात आलं नाही की आपली पोर शंभूनाथाच्या मूर्तीकडे बसली की मला खूप बरं वाटतं असं का म्हणतीये. प्रभूंच्या वत्सलाची अगदी कोंडी झाली होती. तिला माहिती होतं तिचं आणि श्रीधरचं लग्न होणार, मात्र शंभूनाथशिवाय ती दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करू शकत नव्हती. वत्सलाला हे देखील माहिती होतं की तिने आपल्या प्रेमाचा नुसता उच्चारसुद्धा घरात केला तर तिच्या घरात काय प्रलय होणार आहे. त्यात ती आपल्या वडिलांचा विचारसुद्धा करू शकत नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी ती एवढी घायकुतीला आली होती त्या शंभूनाथला यातलं काहीही माहिती नव्हतं.
आणि अचानक वत्सलेला वाटलं, कदाचित आपल्या मनातल्या ह्या संवेदना शंभूला कधी जाणवल्या असतील का. तिला आठवलं, कधी देवपूजेच्या वेळी ती त्याच्याकडे एकटक पाहत राहायची, तेव्हा कधी चुकून त्यांची नजरानजर व्हायची. त्यावेळी तो लगेच आपले सुंदर घारे डोळे खाली वळवायचा, डोकं खाली घालायचा. तिला वाटायचं असंच त्याच्याकडे उठून आपण जावं, त्याला हलवून म्हणावं, बघ रे मूर्खा, बघ माझ्या डोळ्यात डोकवून बघ, म्हणजे तुला कळेल तुझ्यासाठी मी किती वेडी पिशी झाली आहे. परंतु त्यावेळी आणि आत्ताही ते सगळं फक्त तिच्यापुरतं एकतर्फी होतं. ज्या शंभूसाठी ती वेडी झाली होती त्याचा कधी तिच्या प्रेमात सहभागच नव्हता. पूर्वीच्या काळात घरोघरी मुलींना गायीची उपमा देत असत. मुलीचे आईवडील ज्या तरुणाच्या दावणीला आपली मुलगी बांधत, तिथे तिने खाली मान घालून गप्प संसार करायचा आणि ह्या तिच्या मौनाला त्यावेळी खानदानी घराणं असं म्हटलं जात असे. जर एखाद्या तरुणीने आपलं मौन तोडून आपली पसंती नापसंतीबद्दल काही बोलली की लगेच त्या कुळाला बट्टा लागत असे आणि अशा कुळाला बट्टा लावणाऱ्या तरुणीचं लगेच तोंड दाबलं जाईल, कधी माहेरच्या माणसांकडनं तर कधी सासरच्या माणसांकडनं. आता गाई म्हशींना मारून खाणारी माणसं असतात, गरीब तरुणींना हुंड्याकरता न खाता मारून टाकणारी माणसंही असतात. सांगायचं तात्पर्य, त्यावेळी आत्तासारखं कुठल्याही तरुणीला स्वतःचं असं मत सांगण्याचा अधिकार नव्हता. तर जे काही घरची माणसं करतील त्या आपल्या भल्या करता असं समजून चूप बसायचं. आणि त्याच काळातली आमची वत्सला होती. आपलं एकतर्फी प्रेम ती कोणाजवळ सांगू शकत नव्हती आणि आता तिच्या लग्नाचं ठरत होतं. त्यात तिच्या शंभूनाथाचं कशात काही नव्हतं. वत्सलानं नंतर देवघरात बसून खूप विचार केला आणि तिला वाटलं की ती जर आता गप्प राहिली तर तिच्या देखण्या शंभूनाथाला ती पार घालवून बसणार होती. आणि हे सगळं काही सांगावं अशी एकच व्यक्ती तिच्याजवळ होती आणि ती म्हणजे तिची आई. वत्सलेला आपल्या आईबद्दल विश्वास वाटत होता. ती प्रत्येक वेळी तिला समजून घ्यायची, तिचं मन तिला कळायचं. कदाचित शंभूनाथबद्दलचा तिचा निर्णय तिच्या आईला मान्य देखील होईल. आता शंभूनाथ गरीब आहे ही गोष्ट खरी आहे, पण एक गरिबी सोडली तर तो कुठल्याच गोष्टीत कमी नव्हता. त्यांच्या प्रभू घराण्यापेक्षा त्याचं ब्राह्मण घराणं कितीतरी पटीनं श्रेष्ठ होतं आणि श्रीधरपेक्षा नक्कीच तो देखणा होता. वत्सलाला वाटलं जर हे सगळं तिच्या आईला मान्य झालं तर ती नक्की बाबांकडे शंभूबद्दल बोलेल. त्यावेळी आपल्या मनाचा विचार करून बाबाही कदाचित होकार देतील. आणि आजच रात्री आई तिच्या खोलीत आल्यावर वत्सलानं शंभूबद्दल तिला सांगायचं ठरवलं होतं. पण हा वत्सलाचा मूर्खपणा होता. ती केवढं मोठं दिव्य करतीये याची तिला त्यावेळी कल्पनासुद्धा नव्हती. कदाचित हा तिच्या अल्लड वयाचा दोष होता. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर नारायणराव फार खुश होते. आज रविवार होता. आणखीन 2 दिवसांनी त्यांच्या वत्सलेला पाहण्याचा कार्यक्रम होता. तसा वत्सलेचा फोटो श्रीधरनी पसंत केला होता, फक्त त्याला तिला प्रत्यक्ष पाहायचं होतं जनरीती करता. नारायणरावांना माहिती होतं प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा आपल्या वत्सलेला नाकारू शकणार नाही. आणि नारायणराव कोंबडीची तंगडी चोखत मंदाताईंना वत्सलाकडे बघत म्हणाले, मंदा तू काहीही म्हण पण मी आता भरपूर तिन्ही ठाव खाणार आहे. अगं आता घरचा डॉक्टर असल्यावर मला आता माझ्या आरोग्याची काळजीच उरलेली नाही. आणि ते हसत हसत म्हणाले, बघ मंदा, मी माझ्या वत्सलाच्या लग्नाचा भार असा उडवून देणार आहे की मालेगाव हे लग्न कधीही विसरणार नाही. अगं आपल्या वत्सलेचं लग्न वर्तमानपत्रातून सुद्धा गाजेल. आता मालेगावात मी वत्सलाच्या लग्नाची हत्तीवरून साखर नाही तर लाडू जरूर वाटणार आहे. आणि एकदम वत्सला जेवणावरनं उठली, धावत आपल्या खोलीत गेली. नारायणराव एकदम म्हणाले, हिला काय झालं? मंदाताई सावरून घेत म्हणाल्या, लाजली असेल. आणि कृष्णानं नाक मुरडलं. वत्सला नंतर आपल्या खोलीतून सरळ देवघराकडे गेली. तिने कोनाड्यातली चावी घेऊन देवघर उघडलं आणि ती सरळ त्या जुळ्या शंकर पार्वतीच्या मूर्तीसमोर उभं राहून म्हणाली, हे महाशिवशंभू, जर तू माझ्या शंभूनाथाबरोबर विवाह केला नाहीस तर मी समजेन तुझं तुझ्या पार्वतीवर प्रेम नाही, रामाचं आपल्या सीतेवर प्रेम नाही आणि विष्णूची लक्ष्मीवर माया नाही. जर तुम्हा सर्वांचं प्रेम खरं असेल तर मला माझा शंभूनाथ द्या.
आणि त्याच वेळी त्या जुळ्या मूर्तीच्या गळ्यातला गुलाबाचा हार कुणी तोडल्याप्रमाणे तुटला आणि उजव्या बाजूला पडला. वत्सलेला तिच्या शंभूनाथाबद्दलचा उजवा कौल मिळाला होता. वत्सलेला विलक्षण आनंद झाला. आता देवच पाठीशी असल्यावर कोणीच तिला तिच्या शंभूनाथापासून दूर करू शकणार नाही हा विश्वास वत्सलेला वाटत होता. तरीही वत्सला चुकली होती. देवाच्या प्रेमाची तुलना तिने एका मर्त्य माणसाच्या प्रेमाबरोबर करायला नको होती. कुठे तो कैलासपती, कुठे तो अयोध्यापती आणि कुठे तो शेषनागावर पहुडलेला लक्ष्मीपती आणि कुठे वत्सलेचा दरिद्री शंभूनाथ. आता कैलासपतीचं आणि त्याचं नाव एकच असलं म्हणून काय झालं? शेवटी माणसात आणि देवात फरक असा उरतोच ना. आता या कादंबरीच्या शेवटावरून मला तरी असं वाटतंय, जर आमच्या वत्सलाचं लग्न श्रीधरशी झालं असतं तर या कादंबरीचा शेवट एका वेगळ्या तऱ्हेनं झाला असता. परंतु वत्सलानं हट्टानं सर्व देवांकडनं मागितलं आणि आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांनी वत्सलेला तिचा शंभू द्यायचं ठरवलेलं होतं. पण त्यामुळे नंतर माझा आणि सगळ्यांचा घातच झालेला होता. त्या रात्री मंदाताई नेहमीप्रमाणे वत्सलेच्या खोलीत आल्या आणि त्यांना आश्चर्य वाटलं. नेहमी पलंगावर झोपून तिची वाट बघणारी वत्सला आज मात्र खुर्चीवर बसून तिची वाट बघत होती. मंदाताई तिला बघून हसत म्हणाल्या, काय गं वत्सला, आज माझी अगदी खुर्चीत बसून वाट बघतीयेस? तुला श्रीधरबद्दल काही विचारायचं आहे का? अगं सर्व योग्य आहे, तो श्रीमंत आहे, सुस्वभावी आहे, सुसंस्कृत आहे. तू तुझ्या मनात काही किंतु आणू नकोस. आणि मंदाताई पलंगावर बसत म्हणाल्या, आणि काय गं, बाबा बोलत असताना तू मध्येच का गं अर्ध्या जेवणावरनं उठून आलीस? तरी वत्सला शांतपणे आईकडे बघत म्हणाली, आई मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तशा मंदाताई आज आपल्या शांत वत्सलाचा वेगळाच नूर बघून जरा दचकल्या. पण वरकरणी न दाखवता त्या म्हणाल्या, अगं मग बोल की, तुला काही हवं आहे का? वत्सला म्हणाली, हो ताई, मला ओंकारेश्वराचा शंभूनाथ हवा आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचा विचारसुद्धा करू शकत नाही. आता तू काय ते ठरव. हे एवढं एका दमात बोलून वत्सला आपल्या आईकडे पाहत बसली. मंदाताईंना कळेना की आपली ही पोर काय बडबडतीये. त्या आपल्या एवढ्याशा मुलीकडे बघत राहिल्या आणि जेव्हा त्यांच्या लक्षात त्या बडबडीचा अर्थ आला तशा त्या झटकन वत्सलाकडे गेल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, चूप हा वत्सले, एकदम चूप. इथल्या भिंतींना सुद्धा कान असतात. तू काय बडबडतीयेस ते तुला तरी समजतंय का? आणि वत्सला ठामपणे म्हणाली, हो ताई, मी काय बोलतीये हे मला पूर्णपणे समजतंय. फक्त तुला ते समजावं इतकंच मला वाटतंय. आणि कधीही आपल्या मुलीवर हात न उगारणाऱ्या मंदाताईनं उठून सरळ आपल्या वत्सलेच्या तोंडात एक लगावून दिली आणि म्हणाल्या, मूर्ख मुली, सोन्याच्या ताटातलं खायचं सोडून तू गवत खायचा विचार करतेस? अगं आपण कोण, तो शंभू कोण ह्याचा तरी विचार कर. का उचलली जीभ लावली टाळ्याला? नशीब म्हण हे तुझ्या बाबांनी ऐकलं नाही. त्याच क्षणी त्यांनी तुझ्याबरोबर मलासुद्धा घरातनं बाहेर काढलं असतं. म्हणे शंभूनाथ मला हवा आहे. पुन्हा संतापानं मंदाताई म्हणाल्या, अगं मूर्खे, श्रीधरच्या पायाची तरी त्याची लायकी आहे का? आमच्या दक्षिणेवर जगणारा तो भिक्कारी ब्राह्मण, अगं त्याच्याजवळ दान म्हणून दिलेली गायसुद्धा आमची आहे. त्यात आम्ही मटण मच्छी खाणारे आणि तो डाळभात ओरपणारा. आणि वत्सला एकदम उठली आणि शांतपणे म्हणाली, ताई, मी कुणासमोर मला दाखवून घ्यायला जाणार नाही. मी सदाशिवरावांना स्पष्ट सांगणार आहे की माझं शंभूनाथावर प्रेम आहे आणि म्हणून मी त्यांच्या मुलाशी लग्न करू शकत नाही. आणि कुणी माझं बळजबरीनं लग्न करायचा प्रयत्न केला तर मी सरळ विहिरीत उडी मारून जीव देईन. वत्सलाने आपला निर्णय स्पष्टपणे आपल्या आईला सांगितला. मंदाताई क्षणभर थरथरल्या. वत्सलेच्या डोळ्यातला ठाम निश्चय त्यांना स्पष्टपणे दिसला होता आणि आपली ही वेडी पोर नक्कीच काहीतरी करून घराण्याची आबरू धुळीला मिळवेल हे मंदाताईंच्या लक्षात आलं. तशा त्या भयंकर अस्वस्थपणे म्हणाल्या, पण वत्सले, अगं मी हे सगळं तुझ्या बाबांना कसं सांगू? तू थोडा तरी आमचा, आपल्या घराण्याचा, निदान बाबांचा आणि कृष्णाचा विचार कर.
आणि वत्सला हळू आवाजात म्हणाली, ताई, तो विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. ताई, तू बाबांना सांगून त्या दाभोळच्या मंडळींना आत्ता नकार द्यायला सांग. मी हे लग्न करणार नाही. आणि मंदाताई निमूटपणे वत्सलाच्या खोलीतून निघून गेल्या. मंदाताई आपल्या खोलीत आल्या तर नारायणराव कामाच्या धावपळीमुळे गाढ झोपले होते. त्यांना उठवून हे कसं सांगावं याचा विचार करत मंदाताई आपल्या पलंगावर बसून राहिल्या. त्यांना हेच कळत नव्हतं, आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या पोरीच्या मनात हे प्रेमाचं खूळ भरवलं कोणी. नंतर त्यांना वाटलं हे सगळं त्या शंभूनाथाचं काम असावं. आमच्या इस्टेटीकडे बघून त्यांनी वत्सलावर जाळं फेकलं असणार आणि ही मूर्ख पोरगी त्यात फसली. आता त्यांना शंभूनाथचा भयंकर राग आला होता. त्या सालच दिसणाऱ्या शंभूनं त्यांच्याच घरचं खाऊन नंतर आपला फणा पसरून त्यांच्या घराण्यालाच दंश केला होता. आणि आता ते सगळं अगदी नाईलाजानं त्यांना आपल्या पतीला सांगायला लागणार होतं, कारण ती दाभोळची मंडळी यायला फक्त 2 दिवस उरले होते आणि इथे हा असा गोंधळ झाला होता. आणि इथला गोंधळ त्या लपवू देखील शकत नव्हत्या. नंतर मंदाताई काय करावं या विचारात बराच वेळ बसून राहिल्या. शेवटी धीर करून त्यांनी नारायण प्रभूंना हलवून उठवलं. तेव्हा ते एकदम गडबडीनं उठत म्हणाले, काय गं मंदे, दाभोळची मंडळी आली का? मंदाताईंना आपल्या नवऱ्याचं फार वाईट वाटलं. त्यांच्या ध्यानीमनी आता फक्त दाभोळच भरलं होतं, पण इथे मालेगावात काय गोंधळ झाला आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्या हलकेच म्हणाल्या, अहो, मी काय सांगते ते नीट ऐका. ही रागावण्याची वेळ नाही. अगोदर तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा, माझ्या वत्सलेला तुम्ही काही करणार नाही. तसं प्रभूंना कळलं की काहीतरी गंभीर प्रकरण आहे आणि ते चिडून म्हणाले, अगं, तू आता पाल्हाळ लावत बसणार का? काय झालंय ते मला नीट सांगणार आहेस? आणि काहीतरी शंका येऊन ते एकदम उठून म्हणाले, मंदे, अगं, आपली वत्सला तर ठीक आहे ना? आणि मंदाताईंनी रडत रडत सगळा प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला होता आणि त्या म्हणाल्या, अहो, यात वत्सलाची काही चुकी नाही आहे. त्या शंभूनं आपल्या श्रीमंतीसाठी तिला फितवलं असणार. नारायणरावांनी आपल्यावर कमालीचा संयम ठेवून आपल्या पत्नीचं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. त्यांना त्या दीडदमडीच्या शंभूनाथाचा विलक्षण राग आला होता. त्या भिकाऱ्यानं त्यांच्या वत्सलेकडे बघितलं होतं आणि त्याबद्दल ते त्याला कधीही क्षमा करणार नव्हते. आणि नंतर त्यांना वत्सलेचा देखील भयंकर राग आला होता. ते एकदम रागानं उठून म्हणाले, मी आत्ता त्या गधडीशी बोलतो. तसं मंदाताईंनी रडत रडत एकदम प्रभूंचे पाय धरले आणि म्हणाल्या, अहो, नोकरा चाकरांनी घर भरलं आहे. तुम्ही तिथे जाऊन काही तमाशा केला तर सगळ्यांना कळेल. तुम्ही तिला नीट उद्या बोलवून सांगा, लहान आहे ती अजून. नारायणराव रागानं म्हणाले, हे असे धंदे करताना तिचं लहानपण कुठं गेलं होतं? मंदे, हा सगळा तुझ्या नसत्या लाडाचा परिणाम आहे. आई वडील आपल्याला मागेल ते देतात असं त्या गधडीला वाटलेलं असावं. परंतु अनेक ऊन पावसाळे पाहिलेल्या प्रभूंना या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य कळलं होतं. त्यांच्या आरड्याओरड्यानं सगळ्या जगाला कळलं असतं की वत्सलेचं त्या भिकाऱ्यावर प्रेम आहे. आणि नंतर त्या दाभोळच्या मंडळींना देखील कळायला वेळ लागला नसता. आता त्यांना जे काही करायचं ते फार संयमानं आणि हुशारीनं करावं लागणार होतं, कारण हा त्यांच्या घराण्याच्या आणि त्यांच्या गधडीच्या भवितव्याचा प्रश्न होता. मध्येच उद्भवलेल्या या नसत्या प्रकरणानं नारायण प्रभूंचं डोकंच फिरलं होतं. तरी ते मंदाताईंना म्हणाले, हे बघ, आता तू रडून पडून माझं आणखीन डोकं फिरवू नकोस. तर मी काय सांगतोय ते तू नीट ऐक. तू आज वत्सलेकडे झोपायला जा. तिला म्हणाव, बुधवारी ती दाभोळची मंडळी येणार आहेत, तेवढी वेळ तू निभावून ने, नंतर मी बाबांशी बोलते. आणि हे बघ, तू मला काही सांगितलं आहेस हे तिला अजिबात कळू देऊ नकोस. तशा मंदाताई एकदम घाबरून म्हणाल्या, अहो, पण मग नंतर तुम्ही काय करणार? तेव्हा नारायणराव शांतपणे म्हणाले, मी उद्या त्या कुत्र्याला लाथ मारून इथून हाकलून देणार आहे. तो एकदा वत्सलेच्या नजरेआड झाला की ती कार्टी आपोआप ताळ्यावर येईल. श्रीधरला पाहिल्यावर ती लग्नाला नाही म्हणणार नाही आणि जर तिने काही गडबड केली तर मी तिला वठणीवर नक्की आणेन. तशा मंदाताई म्हणाल्या, अहो, उद्या तो शंभू देवपूजेला इथे आला आणि तुम्ही त्याला काही बोललात तर ते वत्सलाला आणि सगळ्यांना कळेल. त्यापेक्षा उद्या तुम्ही नोकराकडनं त्याला इथे येऊ नकोस असा निरोप पाठवा.
आणि प्रभूंनी डोकं हलवलेलं होतं. नंतर मंदाताई हलकेच वत्सलाच्या खोलीत गेल्या तर ती पलंगावर पडून रडत होती. का कोणास ठाऊक मंदाताईंना आपल्या या आबोलीच्या फुलासारख्या असणाऱ्या पोरीची फार दया आली होती. त्यांना एकदम वाटलं, कदाचित देवासारख्या देखण्या शंभूनाथाच्या प्रेमात आपली वत्सला लहानपणापासून पडली असावी. खरंच कुणीही वेडं व्हावं असं त्या शंभूचं रूप आहे. आणि नंतर आपल्या या विचारांनी मंदाताईंनाच कसं तरी झालं. त्या आपली मान झटकून वत्सलाच्या जवळ गेल्या, तिच्या केसांवरनं हात फिरवत म्हणाल्या, अगं बाळ, तू रडतीयस? तशी वत्सला एकदम कुशीवर वळून म्हणाली, ताई, तू बाबांना सांगितलंस का? तशा त्या शांतपणे म्हणाल्या, वत्सले, हे झोपलेत. आणि वत्से, मी विचार केला, आता बुधवारी ती पाहुणे मंडळी येणार आहेत, तू तेवढी वेळ निभावून ने, नंतर मी सावकाश तुझ्या बाबांशी बोलेन. तशी वत्सला ठामपणे म्हणाले, नाही ताई, मी त्या श्रीधररावांच्या समोर माझं प्रदर्शन करायला जाणार नाही. तू आत्ता बाबांना उठव आणि त्यांना सांग. मंदाताई तिला गोंजारत म्हणाल्या, हे बघ वत्सला, तुझ्या बाबांचा स्वभाव तुला माहिती आहे. त्यांनी रागाच्या भरात काही भलतंच केलं तर, म्हणून ही बघायची गडबड संपू दे, नंतर मी सावकाश त्यांच्याशी बोलेन. अगं, या नाजूक गोष्टी काळ वेळ पाहून बोलायला लागतात. त्यात आत्ताच काही कोणी तुझं श्रीधररावांशी लग्न करत नाही ना. आईचं हे बोलणं मात्र वत्सलेला पटलं. ती खुदकन हसत आईच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, ताई, तू खूप चांगली आहेस म्हणून तू मला खूप आवडतेस. वत्सलानं आपल्या डोकीवरचा भाल हलका करून तो आईवडिलांच्या डोक्यावर ठेवून ती गाढ झोपी गेली. आणि इकडे त्या बिचाऱ्या शंभूला आपल्यावर त्या प्रभूंच्या मोठ्या मुलीनं केवढं मोठं संकट आणलंय ह्याची कल्पनाच नव्हती. तो बिचारा गाढ झोपला होता आणि अमृता मध्यरात्री येणाऱ्या लक्ष्मीची वाट बघत झोपी गेली होती. त्या भयाण रात्री एका अदृश्य चक्रीवादळ प्रभूंच्या घरावरून शंभूच्या घराकडे वत्सलाच्या रूपानं घोंगावत येत होतं आणि त्या गरीब मायलेकाला त्याची जाणीवसुद्धा नव्हती. सोमवार उजाडला होता. आज शंभू जरा लवकर उठला होता. तो आंघोळीला जाताना आईला म्हणाला, आई, आज मला जरा लवकर प्रभूंच्या घरी पूजेला जायचं आहे, त्यांच्याकडे आज पाहुणे यायचेत ना. अमृता म्हणाली, हां, ती दाभोळची मंडळी, वत्सलेला पाहायला ती मंडळी आजच येणार आहेत ना. शंभू म्हणाला, नाही गं, ती मंडळी बुधवारी येणार आहेत, पण प्रभूंना त्या निमित्तानं काही पूजा घालायची आहेत आणि त्याची चर्चा ते आज माझ्याबरोबर करणार आहेत. मी निघतो. शंभू घरातून निघाला. अमृता गौरीचं दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेली होती. शंभू घराच्या बऱ्याच अंतरावर आला. एकदम थपकून उभा राहिला. समोरून नारायण प्रभू त्याच्याकडे बघत येत होते. शंभूला वाटलं कदाचित आपल्याला उशीर झाला असावा म्हणून प्रभू इकडे येत आहेत. तसा तो घाईघाईनं त्यांच्याकडे निघाला. तेव्हा नारायण प्रभू त्याच्याजवळ पोचले आणि हलक्या आवाजात म्हणाले, भाडवे, पुन्हा जर माझ्या घराच्या बाजूला जरी फिरकलास ना, खून करीना मी तुझा. अशी धमकी शंभूला देऊन नारायण प्रभू आपल्या घराच्या दिशेने निघून गेले आणि शंभू ते गेले त्या दिशेला आ वासून बघतच राहिला होता. त्याला कळे ना, आता आपल्याला धमकी देऊन गेले ते नारायणराव होते का त्यांचं भूत. शंभू बराच वेळ प्रभू गेले त्या दिशेनं बघत राहिला आणि नंतर हळूहळू लक्ष्मी मंदिराकडे निघून गेला. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.